कोलोरेक्टल कॅन्सर हे डायग्नोसिस ऐकल्यावर सगळ्यात पहिली भीती कुठली असते? आता मला कायमची पिशवी किंवा शीची बॅग लागेल, किती दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल, पुन्हा आयुष्य नॉर्मल होईल का? आजच्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट स्पष्ट सांगतो. मॉडर्न लॅप्रोस्कोपिक किंवा दुर्बिणीद्वारे होणाऱ्या शस्त्रक्रियेमुळे बहुतेक रुग्णांना स्टोमा किंवा बॅग लागत नाही. हॉस्पिटल स्टे खूप कमी झाला आहे आणि लवकर रिकव्हरी शक्य आहे. ते कसं हे या व्हिडिओमध्ये बघूया. नमस्कार, मी डॉक्टर संदीप सबनीस. गट टॉक इंडियामध्ये सोप्या मराठी पचन संस्थेच्या आरोग्याची विश्वासार्ह माहिती आपण जाणून घेत आहोत. आधीच्या भागात आपण पाहिलं कोलोरेक्टल कॅन्सर स्क्रीनिंगमुळे कसा टाळता येऊ शकतो किंवा अर्ली डायग्नोसिस कसा करता येऊ शकतो. पण ज्यांना आधीच डायग्नोसिस झालं आहे किंवा कुटुंबात कोणाला झालं आहे त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे. सर्जरी म्हणजे नेमकं काय होतं आणि का घाबरण्यासारखं आता उरलेलं नाही आहे हे आपण समजून घेऊया. 15-20 वर्षांपूर्वी कोलॉन कॅन्सर म्हणलं की काय चित्र असायचं? पोटावर एका मोठा कट, 10 ते 15 दिवस हॉस्पिटलमध्ये राहणं, खाणं पिणं सुरू व्हायला साधारण 1 आठवडा लागायचा आणि अनेकदा स्टोमा किंवा पोटावर पिशवी लागायची. आता ही पिशवी म्हणजे जिथनं शी होते किंवा जिथनं शौच किंवा मल बाहेर पडतं अशी पिशवी. आता हीच भीती आजही लोकांच्या मनात आहे. म्हणूनच बरेच रुग्ण सर्जरी टाळतात, उशीर करतात किंवा निदान झाल्यावर सुद्धा निर्णय घ्यायला घाबरतात. पण खरं सांगतो, गेल्या 15 ते 20 वर्षापासून कोलोरेक्टल सर्जरी ही पूर्णपणे बदललेली आहे. मुख्यतः 3 गोष्टी बदलल्या आहेत आणि त्या तुम्हाला माहीत असायला हव्यात. पहिली गोष्ट, लॅप्रोस्कोपिक किंवा दुर्बिणीद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया. त्यामुळे पोटावर मोठा कट नाही, 4-5 लहान छिद्र, प्रत्येक साधारण अर्धा ते 1 सेंटीमीटरचं. कॅमेरा आत जातो, बारीक इन्स्ट्रुमेंट आत जातात आणि ट्यूमर असलेल्या आतड्यांचा भाग हा नीट काढला जातो. मग याचा फायदा काय? फायदा असा की कट लहान म्हणून दुखणं कमी, रक्तस्रावही कमी, ह्या दोन्हींमुळे इन्फेक्शनचा धोकाही कमी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रुग्ण लवकर उठतो, लवकर चालतो, लवकर खायला लागतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट आता स्पष्ट सांगतो, कॅन्सर सर्जरीचं आउटकम म्हणजे कॅन्सर पूर्णपणे काढणं हे लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये तितक्याच चांगल्या प्रकारे होतं जितकं ओपनमध्ये होतं. आता ह्यावर खूपसा इंटरनॅशनल रिसर्च सुद्धा उपलब्ध आहे आणि त्यांनी हे सिद्ध झालं आहे. खास करून कोलोरेक्टल कॅन्सरमध्ये योग्य निवडलेल्या रुग्णांमध्ये आणि अनुभवी सेंटरमध्ये. मग फायदा फक्त रिकव्हरीचा आहे का? कॅन्सर कंट्रोल कमी होत नाही का? आता दुसरा मोठा बदल, आणि हीच लोकांची सर्वात मोठी भीती आहे, ती म्हणजे स्टोमा किंवा पिशवी. अगोदर कोलोन किंवा रेक्टम मधला कॅन्सर काढल्यानंतर बऱ्याच वेळा स्टोमा लावावा लागायचा, की काही वेळा तो तात्पुरता असायचा, काही वेळा तो कायमचा असायचा. आज परिस्थिती बऱ्याच अंशी बदललेली आहे. बऱ्याच कोलॉन कॅन्सर सर्जरीजमध्ये आणि अनेक वेळा रेक्टल कॅन्सर सर्जरीजमध्ये सुद्धा आतड्यांची दोन्ही टोकं एकमेकांना नीट जोडता येतात, स्टोमा न लावता. ह्याला आपण प्रायमरी ॲनास्टोमोसिस असं म्हणतो. म्हणजे सर्जरीनंतर तुम्ही नेहमीसारखं शौचाला जाऊ शकता, पिशवी लागत नाही. त्याचबरोबर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी तुम्ही नीट ऐकायला हवी, काही वेळा काही पेशंट्समध्ये किंवा काही सिच्युएशनमध्ये स्टोमा हा करावा लागतो. तो लागणं ही काही चूक नाही, ते काही सर्जनचं अपयश नाही आणि रुग्णांच्या आयुष्याचा शेवट तर मुळीच नाही. खूप खालच्या बाजूला असलेला रेक्टल कॅन्सर, काही वेळेला इमर्जन्सीमध्ये करावी लागणारी सर्जरी किंवा जेव्हा 2 जोडलेले भाग ह्याला विश्रांती देणं आवश्यक तुमच्या सर्जनला वाटत असेल तर त्यावेळी घेतला जाणारा स्टोमाबद्दलचा निर्णय
हा बहुतांशी करेक्टच असतो. अनेकदा तो तात्पुरता असतो. साधारण 2 ते 3 महिन्यांनी त्याला बंद केलं जातं आणि परत आतमध्ये, पोटाच्या आतमध्ये ह्या आतड्यांना टाकलं जातं. तर मग सत्य काय आहे? सत्य हे आहे की स्टोमा रुटीन नाही, पण कधी कधी तो आवश्यक आहे. जेव्हा तो आवश्यक असतो तेव्हा तो तुमचा जीव वाचवतो. हे लक्षात ठेवा. जेव्हा तुमचा सर्जन स्टोमाचा सल्ला देतो आहे तो तुमच्या सुरक्षिततेसाठी देतो आहे. त्यामुळे त्याचं सर्जनचं ओपिनियन तुम्ही डेफिनेटली ऐकायला पाहिजे. तिसरा बदल हा रिकव्हरीचा झालेला आहे. आज आधुनिक कोलोरेक्टल सर्जरीमध्ये इरास नावाची एक पद्धत आम्ही वापरतो. इरास म्हणजे काय? एन्हान्स्ड रिकव्हरी आफ्टर सर्जरी. म्हणजे सर्जरी सुरू व्हायच्या किंवा करण्याच्या 2 दिवस अगोदरपासूनच आपण रुग्णाला तयार करतो. सर्जरी नंतर लवकर पाणी, लवकर जेवण, लवकर चालणं आणि लवकर डिस्चार्ज हे सुद्धा आपण अचीव करू शकतो. पूर्वी कोलन कॅन्सर सर्जरीमध्ये साधारण 10 ते 12 दिवस हॉस्पिटल स्टे असायचा. आज बऱ्याच रुग्णांना आपण 4 ते 6 दिवसांमध्ये डिस्चार्ज करतो. काही स्ट्रेट फॉरवर्ड किंवा सरळ केसेसमध्ये तर त्यापेक्षाही लवकर करतो. सर्जरीनंतर काही तासांमध्ये आपण पाणी किंवा क्लिअर लिक्विड सुरू करतो. जनरली दुसऱ्या दिवशी पातळ अन्न, तिसऱ्या दिवशी नॉर्मल जेवण हे आता सगळं शक्य आहे. आणि ह्याचा फायदा फक्त सोयीचाच नाही. लवकर चालण्यानं क्लॉट होण्याचा धोका कमी होतो, लंग्सचं इन्फेक्शन कमी होतं, मानसिक किंवा मेंटल रिकव्हरी सुद्धा फास्ट होते. आता एक गोष्ट सांगतो. वैद्यकीय जगतातलं एक उदाहरण. 60तले एक रुग्ण, सिग्मॉइड कोलन कॅन्सरची लॅप्रोस्कोपिक सर्जरी, 4थ्या दिवशी डिस्चार्ज, 15व्या दिवशी मॉर्निंग वॉकला जात होते. आता प्रत्येक रुग्णाची रिकव्हरी ही वेगळी असू शकते, हे लक्षात ठेवा. पण 15 वर्षापूर्वी कल्पनेबाहेर असलेली गोष्ट आज मात्र रुटीन झालेली आहे. तर तुमच्या घरात किंवा मित्रपरिवारात कुणाला जर कोलोरेक्टल कॅन्सरचं निदान झालंय आणि त्यांना सर्जनला कुठले प्रश्न विचारायचे, तर ते हे पुढचे 4 प्रश्न. पहिला, माझी सर्जरी लॅप्रोस्कोपिक होऊ शकेल का? जर नाही तर का नाही? हा प्रश्न विचारणं हा तुमचा हक्क आहे. दुसरा, माझ्या केसमध्ये स्टोमा लागण्याची शक्यता आहे का किंवा पिशवी लागण्याची शक्यता आहे का? ही तात्पुरती असेल का परमनंट असेल? आधीच तुम्हाला स्पष्टता असेल तर पेशंटची भीती ही कमी होते. तिसरा प्रश्न, हॉस्पिटल स्टे साधारण किती दिवसांचा अपेक्षित आहे आणि रिकव्हरीला किती वेळ लागणार आहे? चौथा एक महत्त्वाचा प्रश्न, तुमच्या सेंटरचा किंवा तुमच्या कोलोरेक्टल टीमचा ह्या सर्जरीमधला अनुभव किती आहे किंवा व्हॉल्यूम किती आहे? आणि हो, हे विचारणं अजिबात अपमानजनक नाही. चांगले सर्जन हे प्रश्न वेलकम करतात. आणि शेवटचं आणि महत्त्वाचं, दुसरं मत घेणं हे योग्य आहे का? हो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंय, हे मत घेणं योग्य आहे, त्यामुळं नक्की घ्या. एका वाक्यात जर आजच्या व्हिडिओचं सार तुम्हाला सांगायचं तर कोलन कॅन्सर किंवा कोलोरेक्टल कॅन्सरची सर्जरी आता पूर्वीसारखी भीतीदायक नाही. लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिकच्या साह्याने ती केली जाते. स्टोमा किंवा पिशवी बहुतेकदा लागत नाही. रिकव्हरी जलद आहे, फास्ट आहे. पण निर्णय तुमच्या सर्जनसोबत बसून तुमची केस नीट समजावून घेऊनच घ्या. निदान झालं असेल, अधिक माहिती पाहिजे असेल, अशीच उपयोगी माहिती पुढेही बघायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.